मी डॉक्टर प्रियांशू, न्यूरो फिजिओथेरपिस्ट. आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझ्या एका पेशंटची जर्नी. पेशंटला झाला होता GBS, गलेन बॅरियर सिंड्रोम, जो आता रिसेंटली खूप ट्रेंडिंग आहे. भरपूर पेशंट्स आपल्याला बघायला भेटतात पुण्यामध्ये GBSचे. तर आता आपण जे पेशंटला बघतायत ते जवळपास ॲडमिट आहेत 20 दिवसांपासून, आणि 20 दिवस झाले बेडवरती आहेत. आम्ही थोडंफार मध्ये त्यांना उठून बसवण्याची प्रॅक्टिस केली होती. एक्सरसाइजेस रेग्युलरली चालू आहेत. उठून बसता येत होतं पेशंटला, पण चालायला जमत नव्हतं. तर चालायच्या अगोदर जी प्री ट्रेनिंग असते ती आम्ही केली होती काही दिवस, आणि आज चालण्यासाठी पेशंट रेडी होता. पण आता आपण जसं बघू शकतो त्याला स्टँडिंगमध्ये पण खूप डिफिकल्टी आहे, म्हणजे उभं राहणं देखील अवघड आहे पेशंटला. तर बघा 2 जण लागत आहेत फक्त उभं करण्यासाठी, आणि चालणं तर थोडं डिफिकल्ट टास्कच असणार आहे. पण ट्राय केल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे, ट्राय करावंच लागतं. आता 20 दिवस झाले पेशंट कंटिन्युअसली बेड रिडन आहे, आणि 20 दिवस हा खूप मोठा टाइम पिरियड आहे. आता रेस्ट दिलाय पेशंटला थोडंसं. थोड्या वेळाने आम्ही परत ट्राय करणार आहोत उठून चालवण्यासाठी. पेशंटच्या दोन्ही हातांमध्ये आणि दोन्ही पायांमध्ये वीकनेस आलेलं होतं. आणि 20 डेज म्हणजे 20 दिवसाचा जो स्टे आहे तो कम्प्लीट ICU स्टे आहे पेशंटचा, म्हणजे क्रिटिकल पेशंट होता हा. अज्युम करू शकतो आपण की अचानक पेशंट शेतकरी आहे, सगळे कामं करत होता घरातले, आणि रिसेंटली 1 ते 2 दिवसात त्यांचं वीकनेस इतकं वाढलं की त्यांना ॲडमिट करावं लागलं. आणि सुरुवातीला जेव्हा पेशंट आलेला होता तेव्हा स्वतः उठून बसणं देखील पेशंटला अवघड होतं. आता असं सिटिंग बॅलन्स मेंटेन केलेलं आहे, जसं एकटा इंडिपेंडेंटली पेशंट बसलाय तेही बसता येत नव्हतं पेशंटला. आता बघा आम्हाला 2 जणांना हात देऊन उठवावं लागलं पेशंटला, आणि त्यानंतर आता आम्ही वॉकिंग घेणार आहोत पेशंटचा. कशा पद्धतीने पेशंट चालतोय ते बघा तुम्ही. पूर्ण दोन्ही बाजूने हात धरलेले आहेत, पण पाय तरी उचलता येत आहेत. हे 20 दिवस आम्ही जे कंटिन्युअस एक्सरसाइजेस घेतलेले आहेत, बेड एक्सरसाइजेस चालू होत्या पेशंटच्या, जेणेकरून स्ट्रेंथ मेंटेन राहिलेली आहे. पाय व्यवस्थित उचलून टाकता येतोय पेशंटला. आणि सिमिलर अशा भरपूर कंडिशन्स बघायला भेटतात आपल्याला. पण हा रिसेंटचा ट्रेंड असा आहे, म्हणजे आयडियली आपण बुक्समध्ये जसं बघतो की ही वीकनेस जी आहे ते डिस्टली म्हणजे पायापासून किंवा हाताच्या बोटांपासून चालू होती, आणि हळूहळू वरती अफेक्शन होत जातं, म्हणजे गुडघा, कंबर, कोपरा आणि खांदे असं. पण याच्यामध्ये जरा पॅटर्न उलटा आहे. हा वाला जो व्हेरियंट आलेला आहे त्यामध्ये आपल्याला खांद्यांमध्ये, कमरेमध्ये जास्त वीकनेस बघायला भेटते. त्यामुळे चालणं डिफिकल्ट होऊन जातं पेशंटला, कंट्रोल खूप जास्त होतो. हातामध्ये बऱ्यापैकी ग्रिप स्ट्रेंथ आहे, पायाचे पंजे पण हलतात, पण कमरेमध्ये आणि खांद्यांमध्ये ताकद भरपूर कमी आहे. तर आता आपण जे बघितलं ही कंडिशन होती ICU मधली. ICU मध्ये पण आम्ही जवळपास याच्यानंतर 1-2 सेशन्स अजून प्रॅक्टिस केली. अगोदरचे जे ट्रेनिंग होते ते कंटिन्यू होते, आणि इकडचे सेशन संपल्यानंतर, ICU सेशन संपल्यानंतर आता पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट झाला होता. आणि आता तुम्ही कंडिशन बघू शकता पेशंटची कशी आहे. विदाऊट सपोर्ट मी मागे उभा आहे. इन केस बॅलन्स गेला तर फक्त पकडण्यासाठी पेशंटला, बाकी पेशंट इंडिपेंडेंटली चालतोय. अगोदर जसं 2 ते 3 लोक होते सोबत, आता पेशंट एकटाच चालतोय. आणि हा फर्स्ट डे होता आम्ही जेव्हा शिफ्ट झालाय पेशंट वॉर्डमध्ये, त्या दिवशी चालवायचा पहिलाच दिवस होता. कॅथेटर वगैरे सगळं काढलेले, आणि खूप चांगला चालतोय. थोडे छोटे पाऊल घेतोय, कारण की आत्ताच बॅलन्स रिगेन केलेलं आहे. तर भीती असतेच पडण्याची, पण तुम्ही बघू शकता म्हणजे जो माणूस पूर्ण ताकद गेलेली होती, हातात ताकद नव्हती, पायात ताकद नव्हती, कम्प्लिटली बेड रिडन होता, बेडवरती झोपून होता, तो आता चालतोय म्हणजे
त्याच्यासाठी पर्सनल लेवलला मोठी अचीवमेंट आहे. तर ही होती माझ्या GBS पेशंटची जर्नी जी मी तुमच्यासोबत शेअर केली. अजून युनिक पेशंटचे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. चलो बाय.